नमस्कार, मी प्रशांत कदम. साताऱ्यातल्या ड्रग्ज कारवाईचं प्रकरण दिवसेंदिवस गूढ होत चाललेलं आहे. एकतर साताऱ्यासारख्या ठिकाणी एका छोट्या खेडेगावामध्ये तब्बल 150 कोटींचं ड्रग सापडावं, ही बातमी जितकी धक्कादायक आहे त्याच्यापेक्षा जास्त धक्कादायक या प्रकरणातले तपशील ज्या पद्धतीनं लपवले जात आहेत आणि याच्यामध्ये कोण कोण नेमकं आहे या संदर्भात जी नावं समोर येत आहेत. आज शिवसेना उभाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये थेट आरोप केलेला आहे, तो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सख्ख्या भावावर. प्रकाश शिंदे यांची या सगळ्या प्रकरणाशी नेमकी काय लिंक आहे हे सविस्तर सुषमा अंधारे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. त्याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, पण पोलिसांकडून या संदर्भात अधिकृत माहिती का दिली जात नाहीये हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे अशी इतकी मोठी कारवाई केल्यानंतर एरवी अगदी ग्रॅममध्ये जरी काही ड्रग्ज सापडलं, म्हणजे शाहरुख खानच्या मुलाकडं सुद्धा जे ड्रग्ज सापडलं होतं ते सुद्धा काही ग्रॅममध्ये होतं, तर अशी ग्रॅममध्ये सापडलेल्या ड्रगची सुद्धा फार मोठी बातमी होते, त्याच्याबद्दल फार चर्चा होतात. इथं तब्बल 45 किलो MD ड्रग सापडलेला आहे, त्याच्याबद्दलच्या इतर सगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत. 150 कोटींचा हा सगळा ऐवज असल्याचं बोललं जात आहे. खरं तर पोलिसांनी नेहमीप्रमाणे क्रेडिट घ्यायला समोर यायला पाहिजे, कशी धडक कारवाई केलेली आहे हे सांगितलं पाहिजे, याच्या पाठीमागची कोण कोण नावं आहेत हे सगळं उघड केलं पाहिजे. पण एवढी मोठी कारवाई करून सुद्धा कुणी क्रेडिट घ्यायला समोर येत नाहीये, कारवाईबद्दलचे तपशील दिले जात नाहीयेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, या साताऱ्यातल्या प्रकरणामध्ये म्हणजे सावरी नावाचं एक गाव आहे जावळी तालुक्यातलं. आता या सावरी गावाचा आणि दरे गावाचा नेमका काय संबंध आहे, तिथून ते फार जवळ आहे. दरे गावातल्याच इतर काही लोकांचा सुद्धा या ड्रगशी काही कनेक्शन आहे का, याच्याबद्दलचे सुद्धा आरोप सुषमा अंधारे यांनी आज केलेले आहेत. त्याच्याबद्दल आपण बोलूच, पण सगळ्यात पहिली गोष्ट, ही लिंक कुठून सुरू झाली. ही सगळी कारवाई केलेली आहे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं. साताऱ्यातली कारवाई करताना सातारा पोलिसांना सुद्धा त्यांनी सोबत घेतलेलं नव्हतं. मुंबई क्राईम ब्रांचचे एक पोलीस आहेत आत्मजित सावंत म्हणून, आणि ते जातात. विशाल मोरे हा जो एक पुण्याचा कार्यकर्ता आहे, तो अजित पवारांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे असं कळतं, आणि त्याला अटक केल्यानंतर विशाल मोरेकडून ही लिंक साताऱ्यातल्या या सावरी गावापर्यंत पोहोचते आणि तिथं 3 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. आता हे 3 लोक जे आहेत ते बांगलादेशी आहेत असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे. ते नेमके कुठून आलेले आहेत याचा खुलासा जो आहे तो पोलिसांनी केला पाहिजे, त्यांची नावं नेमकी काय आहेत हे सांगितलं पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे कुणीतरी देशाच्या कोपऱ्यातले बांगलादेशी असतील, आसाममधून आलेले असतील, तर इथं साताऱ्यातल्या एका छोट्या खेडेगावामध्ये अचानक कसे काय येऊ शकतात. आणि ते शेड जे आहे ते गोविंद सिंदकर नावाच्या व्यक्तीचं आहे. हे शेड जे आहे ते कुणाला भाड्यानं देतो, तर तो देतो रणजित शिंदे या व्यक्तीला. याच्यातली 3 नावं जी आहेत ती लक्षात ठेवा: ओंकार डिगे, रणजित शिंदे आणि प्रकाश संभाजी शिंदे. ओंकार डिगेचं या सगळ्याशी काय कनेक्शन आहे, तर पोलिसांनी त्याला शनिवारी ताब्यात पण घेतलेला होता, पण नंतर अचानकपणे सोडून दिलं. ज्या शेडमध्ये हे सगळं काम चालू होतं त्या शेडमध्ये या कामगारांची सगळी म्हणजे त्यांना सांभाळण्याचं काम जे आहे तो हा ओंकार डिगे करत होता असा प्राथमिक संशय आहे. आणि त्यानिमित्तानं खरं तर त्याची चौकशी करण्यासाठी पहिल्यांदा पोलिसांनी त्याला अटक करायला पाहिजे होती, कारण ही जी सगळी लिंक आहे ती फक्त या 3 मजुरांच्यापर्यंत, जे कोणी बांगलादेशी काम करत होते त्यांच्यापर्यंत थांबत नाही. त्याच्या पुढच्या सगळ्या लिंक ओपन होण्यासाठी ओंकार डिगेला ताब्यात घेणं हे आवश्यक होतं, ते पोलिसांनी केलेलं नाहीये. पुढची गोष्ट म्हणजे अगदी या पत्रकार परिषदेमधला सगळ्यात धक्कादायक खुलासा जो होता अंधारेंनी केलेला तो हा होता की या इतक्या दुर्गम गावामध्ये एकतर एक रिसॉर्ट बनतंय, ते कोयनेच्या बॅकवॉटरला लागून आहे, तिथं पण नियमांचं उल्लंघन झालेलं आहे, ही वेगळीच गोष्ट आहे. पण महामार्गापासून या पत्र्याच्या शेडपर्यंत, म्हणजे महामार्गापासून त्या रिसॉर्टपर्यंत एक रस्ता जातोय, आणि त्या
रस्त्यापासून पुन्हा एक 1200 मीटरचा रस्ता तो या शेडपर्यंत जातोय. म्हणजे ज्या ठिकाणी हे ड्रग बनवलं जात होतं तिथं MSRDCच्या पैशातनं हा रस्ता बनवला गेला का? हा रस्ता नेमका कोणाच्या पैशातनं बनवला गेलेला आहे? त्याच्याबद्दलचं कंत्राट कधी निघालं? हे सुद्धा याच्यामध्ये प्रश्न आहेत आणि हा प्रश्न खूप गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांचे भाऊ प्रकाश शिंदे जे 2017मध्ये नगरसेवक होते इकडे ठाण्यातून, त्यांचं सुद्धा नाव याच्यामध्ये येते आणि ते कुठल्या कनेक्शनमध्ये? तर जे रिसॉर्ट आहे अगदी जवळ आहे या ठिकाणापासून, तर त्या रिसॉर्टचा जो सातबार आहे तो प्रकाश शिंदे यांच्या नावावरती आहे आणि त्यांनी ते रणजित शिंदेला चालवायला दिलेलं होतं असा आरोप आहे. रणजित शिंदे कोण आहे? रणजित शिंदे दरेगावचा सरपंच आणि शिवसेना शिंदे गटाचा युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे. त्यामुळे इतक्या सगळ्या लिंक याच्यामध्ये दिसत आहेत आणि याचबद्दल सुषमा अंधाऱ्यांनी आज अतिशय स्फोटक पत्रकार परिषद घेतलेली आहे. काय नेमकं ते म्हणाले आहेत ते बघा. ही पत्रकार परिषद मी सुरू करण्याच्या आधी अत्यंत जबाबदारीने 2 मुद्दे सांगितले पाहिजे. ही पत्रकार परिषद मी राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन करत आहे, कारण ही पत्रकार परिषद ही मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित आहे आणि ती महत्वाची आहे. मी ही पत्रकार परिषद सुरू करण्याच्या आधीच राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना विनंती करेल की त्यांनी मला खरंच सुरक्षेची हमी द्यावी आणि ते या विषयावर कुठलंही सत्तेचं राजकारण बाजूला ठेवून माझ्या सोबत त्यांची बहीण म्हणून नसेल पण महाराष्ट्राची नागरिक म्हणून ज्या नागरिकांची हमी त्यांनी घेतलेली आहे ते नागरिक म्हणून ते उभे राहतील अशी माझी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे. आपल्याला असं वाटेल की मी असं का आज वेगळ्या पद्धतीने बोलत आहे, तर त्याला कारण आहे. आपल्याला आठवत असेल की ऍडव्होकेट उके नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी काही भूमिका मांडायचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर उके यांच्यावर काय पद्धतीच्या रेड पडल्या. अर्थात माझ्यावर रेड टाकायला हायच क्या आपने पास, पण ह्या सगळ्या शक्यतांचा मी विचार करते की मला काय काय पद्धतीने त्रास दिला जाऊ शकतो. मला याची कल्पना आहे की अशाच पद्धतीने नवाब मलिकजी यांनी काही मुद्दे समोर आणले होते. नंतर नवाब मलिकजींच्या सोबत काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि उभ्या महाराष्ट्राने नवाब मलिकजींच्या अगदी 85% किडनी डॅमेज होईपर्यंत, त्यांच्या लिव्हरला प्रॉब्लेम होईपर्यंत आणि नंतरचा सगळा पट आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे हे सुरक्षेचे 2-3 मुद्दे मांडले. यानंतर जरा महत्वाच्या विषयाकडे येते. साधारणतः 13 तारखेला सकाळी म्हणजे भल्या पहाटे सावरीमध्ये एक मोठी ड्रगच्या संदर्भाने कारवाई झाली. ही कारवाई होताना मी आपल्याला सांगितलं पाहिजे की साधारण 3 कारवाया त्याच्या आधी सलगपणे झालेल्या आहेत. याच्यामध्ये 11 तारखेला जी कारवाई झाली होती ती एकाच वेळेला वर्धा आणि मुलुंड या ठिकाणी झाली होती. मुलुंडला जी कारवाई झाली त्यातनं जे काही धागेदोरे मिळाले त्या धागेदोरे घेऊन पुण्याला कारवाई झाली. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारजी यांच्या पक्षाचा पदाधिकारी असणारा विशाल मोरे याला ताब्यात घेतलं गेलं. माझ्या माहितीप्रमाणे विशाल मोरेला अजून त्याचा जामीन झालेला नाही, तो आत आहे आणि विशाल मोरेची चौकशी सुरू झाली. विशाल मोरेकडून काही माहिती मिळाली आणि विशाल मोरेच्या माहितीच्या आधारे एक दुसरी कारवाई झाली. ती कारवाई होती सावरी मधली. सावरी हे गाव कुठं आहे तर सावरी हे गाव साधारणतः साताऱ्यापासून 40 किलोमीटर अंतरावरचं हे गाव आहे. सावरी गाव हे बामनोलीच्या जवळ असणारं गाव आहे. या गावाच्या संबंधाने मी जरा गावाचे लोकेशन आधी आपल्याला दाखवलं पाहिजे. अर्थात हे आपण टीव्हीला वगैरे बघितलेलं आहे लोकेशन. हा पूर्ण मावशीचा परिसर आहे सातारा जिल्ह्यातला. या परिसरामध्ये
एक भाग आहे. हा, हे साधारणतः हा याच्यामध्ये 2 गोल दिसत आहेत आपल्याला. या 2 गोलचा अर्थ काय तो मी सांगेन, पण आधी मी हा फोटो आपल्याला दाखवला पाहिजे. हे जे ब्ल्यू कलर दिसतोय हे कोयनेचं बॅक वॉटर आहे. मी स्वतः हे इतके तपशील सांगते कारण मी सावरीत जाऊन आले आणि एक एक गोष्ट बघितली आहे आणि सावरीतल्या प्रत्येक बाबी मी सावरीमध्ये आपल्याला सगळ्यांना घेऊन जाण्याचाही विचार केला होता. पण एक तर रस्ता अत्यंत अवघड आहे. या अवघड रस्त्यावरनं सगळे पत्रकार येऊ शकले असते का? लाईव्ह युनिट तिकडे नेणे शक्य नव्हते. दुसरं असं की मी तिकडनं लाईव्ह करणं शक्य नव्हतं कारण रेंज अजिबात नाहीये. हे बॅकवॉटर आहे कोयनेचं. इथे साधारणतः एक बांधकाम दिसत आहे. हे रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्टचं बांधकाम आहे. इकडे अजून काही भाग दिसतोय. इथे आतल्या बाजूला स्विमिंग टँक आणि बऱ्याच गोष्टी तयार होत आहेत. आता याच्या सोबतच जे मी आपल्याला दुसरा दाखवला हिस्सा तो साधारणतः म्हणजे हा मोठा गोल जो आहे हा मोठा गोल म्हणजे रिसॉर्ट आहे आणि हा छोटा गोल म्हणजे तो पत्र्यांचा शेड आहे ज्या शेड मध्ये ही कारवाई झाली. हे अंतर साधारणतः आपण बघा. इथे आपल्याला साधारण जर आपला कॅमेरा जर झूम करू शकला तर हा एक महामार्ग आहे जो गावामध्ये जातो. हा महामार्ग गावात जातो आणि याला जोडून एक पांढरी रेषा आपल्याला दिसते. हा साधारणतः 1200 मीटरचा रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रीटचा. हा 1200 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता. याचे साधारणतः माझ्याकडे अजून निविदा आली नाही पण जी मी माहिती घेतली त्यानुसार हा 75 लाख रुपये किमतीचा हा रस्ता बांधलेला आहे. हे विशेष आहे की बघा इथे एकही गाव दिसत नाही. इथे घर नाहीये. इथे लोकवस्ती नाहीये. इथे वर्दळ नाहीये. इथे कुठेही माणसं राहत नाहीत. मग 75 लाख रुपये किमतीचा रस्ता इकडे का दिला? हे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला इथे? हे फार विशेष आहे की हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला? जर इकडे एकही माणूस नाही, गाव नाही, घर नाही, वर्दळ नाही तर या शेडला जोडणारा रस्ता का केला गेला? जर आपण पायी चालत गेलो तर 15-20 मिनिटं लागतात. जर आपण या ठिकाणी गाडीने चालत गेलो तर साधारणतः 5 मिनिटं लागतात. आता ज्यावेळी हे सगळं प्रकरण घडलं त्याच्यानंतर विधानसभेचं अधिवेशन चालू होतं आणि त्यात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की ड्रग्जबद्दल आमचं 0 टॉलरन्सचं धोरण आहे आणि हे जे MD ड्रग आहे ते सुद्धा म्हणजे खूप ॲडिक्टिव्ह अशा पद्धतीचं ड्रग आहे ज्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. पण देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं की हे ड्रग बनवणं किती सोपं आहे. म्हणजे अगदी एका कढईमध्ये सुद्धा आजकाल हे ड्रग बनवलं जातं. जसं गुऱ्हाळ म्हणजे आपण गूळ बनवण्याची जी प्रोसेस आहे ती जितकी सोपी आहे तितक्या सोप्या पद्धतीनं हे बनवलं जातं असं विधानसभेमध्ये गृहमंत्र्यांचं उत्तर होतं. अर्थात पुढं नेमकी कारवाई काय झालेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये याच्याबद्दल अजूनही कुणी बोलत नाहीये. आता पहिला प्रश्न हा आहे की या सगळ्या प्रकरणामधली FIR जसं सुषमा अंधारेंनी पण म्हटलं ती पब्लिक का केली जात नाहीये? याच्यामध्ये सगळी लिंक केवळ त्या 3 लोकांच्यापर्यंतच का थांबली आहे? हे पुढचं कनेक्शन जे आहे ते नेमकं काय आहे त्याच्याबद्दल का कुणी बोलत नाहीये? आणि प्रकाश संभाजी शिंदे उपमुख्यमंत्र्यांचे सख्खे भाऊ असतील तर त्यांच्याबद्दलची माहिती म्हणजे त्यांचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये का येत नाहीये हा सुद्धा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पण काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते पण ऐका. की प्रकाश शिंदेला कारवाई ज्या वेळेस झाली त्याच्या आदल्या रात्रीपर्यंत हॉटेल तेजसवर विशाल मोरे आणि प्रकाश शिंदे हे सोबत होते. या हॉटेलवर विशाल मोरेला अटक झाल्यानंतर प्रकाश शिंदे यांना कसे निघून जाऊ देता आले? त्यांना का सोडले? मात्र ज्या ठिकाणाहून ड्रग्ज पकडण्यात आले त्या निर्मितीचा जो कारखाना ज्या ठिकाणी चालवला जात होता त्याचे जे मालक आहेत त्या जागेचे मालक जे आहेत ते ओंकार दिघे हे आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे नगरसेवक आहे प्रकाश शिंदे यांना ही जागा कशी दिघेंनी दिली या संदर्भामध्ये आमचा प्रश्न असतानाच दिघे यांना ड्रग निर्मिती स्थळावर ताब्यात घेण्यात आले होते. मात्र दिघेंना ताब्यात घेतल्यावर त्यांना का सोडून देण्यात आले? कोणाच्या इशाऱ्यावर सोडून देण्यात आले? हा सोडून देण्याच्या अनुषंगानं दुसरी घटना आहे
ती चौथ्या मुद्द्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आहे की एकूण जेव्हा कारवाई झाली तेव्हा 43 लोकांना पकडण्यात आलं आणि 43 पैकी 40 जणांना सोडून देण्यात आलं. आणि 40 जणांना सोडून देत असताना आणि दिघेंनाही सोडून देत असताना कोणाचा दबाव आला होता? पोलिसांना कोणी कॉल केला होता? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता का गृहमंत्री, मुख्यमंत्री, एकंदरीत महाराष्ट्राचे आका देवेंद्र फडणवीसांनी केला होता की ठाण्याचे खासदार एकनाथ शिंदेचे सुपुत्र यांनी फोन केला होता? कोणाच्या फोनमुळे, कोणाच्या दबावामुळे पोलिसांनी या 40 जणांना सोडलं आणि ताब्यात घेतलेल्या दिघेंनाही सोडलं? याचं उत्तर देखील हे पोलिसांनी कुठेतरी दिलं पाहिजे. त्यामुळं ज्या महाराष्ट्रामध्ये खरं तर मुळात ड्रग्ज सापडणं हे धक्कादायक, तिथं या ड्रग्जचं आता जर सत्ताधाऱ्यांशीच कनेक्शन दिसत असेल आणि पोलीस इतक्या हलगर्जीपणे कारवाई करत असतील, त्याच्यामध्ये आरोपींच्या मुसक्या बांधण्याच्या ऐवजी त्यांना चौकशी करून अवघ्या काही तासात सोडत असतील, तर ही महाराष्ट्रामध्ये पुढच्या पिढ्या बर्बाद करण्याची सुरुवात आहे का? हा प्रश्न सगळ्यांनी विचारला पाहिजे. खरोखर खूप शॉकिंग डिटेल्स आहेत या सगळ्या प्रकरणातले. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.